महायुतीचं जागा वाटप लोकसभेतील स्ट्राईक रेटच्या निकषावर होईल। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। शिंदेंच्या सेनेचा गद्दारी लूटमारीच्या बाबतीत स्ट्राईक रेट जास्त, राऊतांचा हल्लाबोल। नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे 100 दिवस पूर्ण। मोदींकडून 100 दिवसात 3 लाख कोटींच्या योजना लागू। 100 दिवसात मोठे प्रकल्प महाराष्ट्रात। नागपूर सिकंदराबाद आणि पुणे कोल्हापूर हुबळी वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा। कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थित। नव्या मतदार यादीत मुस्लिमांची नोंदणी करू नका। करवीरच्या शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये वादग्रस्त ठराव। मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध। पुढारीच्या बातमीनंतर ग्रामपंचायतीचा माफीनामा। राहुल गांधींना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशी अमेरिकेमध्ये गैरवर्तन। काँग्रेस समर्थकांवरती पत्रकाराला डांबून ठेवल्याचा आरोप। मोदींकडून दखल। सॅम पित्रोदांनी मागितली माफी। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आज पंढरपुरातील धनगर आंदोलक दीपक बोराडे उपोषण मागे घेण्याची शक्यता। निर्णयासाठी राज्यव्यापी समन्वयकांची बैठक। पडळकर राहणार उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचे दर्शन। दुपारी मुख्यमंत्री शिंदेही लालबागच्या राजाचे दर्शन घेणार, तर सामान्य भक्तांसाठी चरणदर्शन बंद। रात्री 12 पासून मुखदर्शनही होणार बंद। ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवरती कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप। 23 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल। ससूनच्या शासकीय नोंदवहीतही आर्थिक तफावत। महाराष्ट्रामध्ये वीज निर्मितीचं कंत्राट अदानी समूहाला। कमी दर दिल्यामुळे जिंकलं कंत्राट। अदानी समूहानं कंत्राट जिंकलं। आजपासून 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज।